कोणीतरी लिहून ठेवलंय कुंभण्यासारखा मित्र वर्गामध्ये या सर्व शिक्षकांनी दाखवलेली उपस्थिती लगे खाली झाली चेअर आणि उराला हॉटेल निवांतवर आहे निवांतवर. हॅलो निवांतवर आहे निवांतवर. हां देऊळगड ते कार्यक्रम होता. बरं चालन दोघं सोबतच आहे आम्ही मग. बरं एक सेकंद फक्त या सर्वांचं स्वागत घेणार आहोत. या सर्वांच्या स्वागताची सुरुवात जी आहे ती सर्वप्रथम आपण स्वागत गीताने घेणार आहोत. मी आमच्या 2002च्या नावावर मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. आपल्या शिक्षकांच्या स्वागतासाठी स्वागत गीत म्हणायचं आहे. धन्यवाद. मित्रपरिवाराच्या भेटीसाठी प्रकारे स्वागत करावं. आणि आम्ही केलेल्या नियोजनाचा आम्ही तुमचे अंश करून घ्यावं. बुका हां धन्यवाद सर.
संदीप जाधव यांची विनंती करतो की संदीपला यावं आणि मोरे सरांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद सर. आमचा शॉल आणि पुष्पगुच्छ सत्कार सुद्धा असे आपल्या सर्वांचे मानकर सर. मी मानकर सरांना प्रश्न घ्यावा आणि मानकर सरांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. धन्यवाद. प्रकाश आणि आपले एक मित्र आहे ज्या मित्रांबद्दल जेव्हा मी आपल्या शिक्षकांसोबत चर्चा केली जाते. चालते सर तुम्ही आले चालते मला काय अडचण नाही. मला सहज एक राजेंद्रबद्दल आपल्या गुरुच्या वर्गाला सांगावा. आपल्यामध्ये राजेंद्र जो आहे राजेंद्र PhD केलेली आहे. आपली तेव्हाची दहावीची बॅच आणि आजची दहावीची बॅच हिच्यात जमीन आसमानचा फरक झाला. हा खरा कार्यक्रम म्हणजे आपण आपले शिक्षक यांच्याबद्दल आदर व्यक्त करणं आणि जे आपले मित्र मैत्रिणी यांच्याबद्दलचा जिव्हाळा व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या ज्या सर्व गुरुजन चांगले गुरुजन भेटले आपल्याला ते आपले ज्यांनी आपल्या गावात शिक्षणाचा वटवृक्ष उभारला त्याच्या फांद्या सर्व क्षेत्रात पसरलेल्या आहेत ते आपले आदरणीय कैलासवासी संग्राम पाटील उर्फ बाबा यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यानंतर डोळे खडे काके लागू पाय गुरु गोळी डोळे खडे काके लागू पाय बली हारी गुरु आवने डोळी डोळे देखी. म्हणजे कारण आपल्याला सुद्धा शिक्षकांनी भरपूर गोष्टी शिकवल्या. त्यांची शिस्त असेल त्यांचं ज्ञान असेल या गोष्टी आपल्याला जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर कामी येत असतात आणि त्यामुळे आपण काय झालेलं असतो एक सांगू ती कमी आहे. कारण गुरुची महिमा मैं नहीं शब्दों में बांध पाऊं वो तो ज्ञान के महासागर है मैं उनका एक बूंद सा पाऊं. गुरुची महिमा आपण कोणत्याही क्षणी म्हणजे आज कार्यक्रम हा फक्त एक आमचा थोडासा एक मनात खतखत होती की आपण शिक्षकांना भेटलं पाहिजे. दररोज भेटतो पण ती औपचारिकता नसते ती अनौपचारिक भेटतो त्यांनाही वेळ नसतो. आपल्याला ग्रुपमध्ये एकमेकांना ॲड करत गेलो आणि आज 80 लोकांचा हा ग्रुप तयार झाला आणि मग आम्ही
मी ठरवलं की 4 तारीख योग्य व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मित्रांबद्दल मित्र सुद्धा आपल्याला संकटात मदत करतो, सगळ्या कामात हे करतो, पण त्या काळातली मैत्रीता ही किशोरवयात असते. त्याच्यात ना कोणता आपला फायदा असतो ना कोणता तोटा असतो. निखळ मैत्री असते. त्या चेहऱ्यावर बंधत आहे, सगळ्यांना आनंद होत आहे आणि प्रत्येकाला ओढ लागली होती की आपण भेटावं. आणि या काळात सुद्धा आपण सगळे एकमेकांना विचारलं तरी आपलं अर्ध संकट कमी होतं. अगर ठेवण्याचं आपलं उद्दिष्ट आहे. धन्यवाद. मी सर्व ऑर्गनायझिंग कमिटीचे अभिनंदन करतो. स्पेशली अभिनंदन करतो त्या ऑर्गनायझरचे ज्यांच्या मनामध्ये हा गेट टुगेदर प्रोग्राम घेण्याचा विचार आला. मी त्या सुद्धा ऑर्गनायझरचे अभिनंदन करतो की ज्यांनी हा गेट टुगेदर प्रोग्राम घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मी पूर्वीचा राजू आणि आमचा प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र हिवाळे. माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण, पोस्ट ग्रॅज्युएशन डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, बीएड शास्त्रीय अध्यापक महाविद्यालय अंबेजोगाई डिस्ट्रिक्ट बीड, एमएड शिक्षणशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिन्स 1991 या विषयावरती मी एमफिल केलेला आहे. महाराष्ट्र स्टेट हँडिकॅप 22 नोव्हेंबर सन 2020 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी ही अवॉर्ड केलेली आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन मार्फतच राजीव गांधी नॅशनल फेलोशिप संशोधनासाठी सुद्धा मिळालेली आहे. आता या ठिकाणी बसलेले आहे जे शिक्षक आज माझ्या समोर या ठिकाणी बसलेले आहे. महाविद्यालयीन आणि प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत असताना काही हिस्टॉरिकल मुवमेंट ज्या आहेत त्या आजही मला ॲज इट इज जशाच्या तशा आठवतात. मला भूतकाळ पुन्हा जागृत करायचा नाहीये, परंतु सर्व आपले फ्रेंड आहेत, आपले शिक्षक आपलेच आहेत, त्याच्यामुळे हिस्टॉरिकल मुवमेंट आहे त्या थोडेसे एक ऑर्गनाइज केला होता. आणि या कार्यक्रमाच्या समारोपासाठी आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे सन्माननीय एसपी साहेब यांना आमंत्रित केले होते. आणि या ठिकाणी मी माझ्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न हा निर्भीडपणे मांडला. प्रश्न असा होता की विद्याविकास विद्यालयामध्ये मी पुन्हा स्वारी होतो, मला पूर्ण गोष्टी ह्या पुन्हा जागृत करायचे नाहीये, परंतु जे आहे ते आहे. आजही मला एक लाईट पट्टी जरी डोळ्यावरती लावली तरी मला दौंडार सर आजही दिसतात की H2S. एकदा सर आवडते की गौतम बुद्धाचे नाव सिद्धार्थ होते. मला इतरही विद्यार्थिनींचे दिलेले आन्सर विद्यार्थी आज एका वेल स्टेटस मध्ये आहोत. आजच्या डेटला मी मुकुल वासनिक विधी महाविद्यालयामध्ये LLB 5 इयरच्या मुलांना अर्थशास्त्र हा विषय शिकवतो. वेळ कमी आहे, ज्या गोष्टी मनामध्ये होत्या त्या सांगितल्या. खूप चांगलं वाटलं. म्हणजे एक माझा असा भ्रम झाला होता की एकदा एक बॅच बाहेर पडली की ती यानंतर कधीही भेटू शकत नाही, असा एक माझा भ्रम तयार झाला होता. परंतु सुनील असेल, जीवन असेल, त्याच्यानंतर अमोल असेल, श्याम खडके असेल, प्रकाश असेल, या सर्व मित्रांनी माझा भ्रम आजच्या हे असे जे भ्रम आहेत हे मोडून काढले आहे. मी तर नेहमीच शिक्षक मंडळाच्या पाट्यामध्ये असतो आणि मला असं सांगावंसं वाटलं की त्या क्षणाला मी जिल्हा परिषद हायस्कूल प्रवणा इथे काम करताना आता मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेतला. मला जेव्हाही अडचण असते तेव्हा मला सरांना कॉल करतो की सर आता याच्या ऑफिसले हे अडचण आहे, नवीन चार्ज घेतला तर आम्ही जिल्हा परिषद प्रमोशन लवकर होत नाही, चार्ज मला सिनियरिटी सगळं घ्यावा लागतो. सर मला नेहमी सांगतात काहीच अडचण असतात मला कॉल कर. आणि मला त्यांचं आज
सुद्धा आज सुद्धा प्रेमाच्या गुरुवारी गुरुवारी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, इथे उपस्थित माझे आदरणीय शिक्षक आणि मित्र आणि मैत्रिणी, आज या ठिकाणी मला तुम्ही बोलवण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. शाळेतील कार्यक्रमाप्रमाणे आताही मला तुम्ही इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. खरंच किती रम्य असते ना आपले ते बालपणातील दिवस, आणि ते आठवलं की अक्षरशः आजही खूप असा आनंद होतो. लहानपणी जेव्हा म्हणजे आपल्या ह्या जीवनामध्ये आपण आता सगळेजण आपापल्या कामामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो आणि त्यामध्ये आपण गुंतून आहोत सगळेजण. पण लहानपणीचे ते दिवस आठवले की सगळ्या म्हणजे कशा प्रकारे आपण स्कूलमध्ये जायचो आणि जेव्हा स्कूलला उशीर व्हायचा तेव्हा काय दिसायचं मनामध्ये सायकलने किंवा उशीर झाला तर कधी पायी आणि कधी कधी बसने स्कूलमध्ये वेळेवर पोहोचण्याचा प्रयत्न करायचो. आणि सर्व शिक्षक लोकांनी आम्हाला जी शिस्त लावली, अभ्यासाचे जे महत्त्व दिले, त्यामुळे जाधव सर आम्हाला अभ्यासाचे महत्त्व सांगताना नेहमी म्हणायचे, मुलांना अभ्यास करा, मुलींना तर स्पेशली आम्हाला म्हणायचे अभ्यास करा, नाही तर 2-3 वर्षात तुम्ही म्हणायचे की स्कूलचं वर्क वगैरे कुठे गेला तर 2-3 वर्षांनी म्हणायचे, हे बघा हा आमच्या वर्गातला आपल्या मुलाला तुम्ही सांगताल हा आमच्या क्लासमधला मामा आहे बघ तुझा आणि ती मावशी आहे. बसमधून येते ना तेव्हा माझ्या मुलीला नेहमी सांगत असते की हे बघ ही माझी लहानपणीची स्कूल आहे. आणि त्यांना मी नेहमी सांगते की हे बघ ही आमची लहानपणीची स्कूल आहे. पण आता ती मला सांगते की जेव्हा संभाजीनगरहून साखरला आम्ही येतो, आता ती मला रोज म्हणते की दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही येतो, आता ती मला म्हणते की मम्मी हे बघ इथं स्कूल आहे. त्यामुळे आज तुम्ही सोबत आले माझ्या आपल्या प्रोग्रामला. तोपर्यंत आपल्याला संस्काराचा जन्म घडवून जाईल. आपण जे घडलेलो आहे हे सर्व श्रेय हे सर्व श्रेय शिक्षक मुलांचं आहे. मी यानंतर विनंती करतोय कल्पना मोठून यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. आपला हा कार्यक्रम जो आहे हा कम्प्लिटली इनफॉर्मल आहे, अनौपचारिक आहे, औपचारिक काहीच नाही आहे. त्यामुळं आपण आपलं मत व्यक्त करा. पण सर्व शिक्षक जे आवडत सांगायचे आपल्याला नाही आपण कुठतरी बोललं पाहिजे, माझं शिक्षण तर नाहीच झालं. पण मी आज आमच्या गावामध्ये असे काही कार्यक्रम घेतले आणि बोलते मानकर सर आलेले तर आमच्या इथे एकदा होळीच्या कार्यक्रमाला सर तिथेच कार्यक्रम घेतले शिवाजी महाराज आणि खूप काही मी शिकले असून अजूनही मला राहतो सर मानकर सर बुराणे सर यांच्या बरेच काही शिकवणी मी बरीच पुढे गेली आज. धन्यवाद. काही आठवणी ज्या असतात त्या आपल्याला आठवतात, काही आठवणी ज्या असतात त्या शिक्षकांना आठवतात. माझ्याकडे जिल्हा परिषद हायस्कूल ठेवण्याचा 4 हात याच्याचा आणि गोपाल गवाळे यांचे जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांना अटेस्ट लागत होतं फॉर्म भरण्यासाठी, ते माझ्याकडे आले आणि मी त्यांना सही केली. त्यांना सांगितलं की तुम्ही निवडून येणार आहात. ते म्हणे का? कारण जिल्हा परिषद सदस्य जे आहेत त्यांचा मी विद्यार्थी आहे, तुम्ही त्या विद्यार्थ्यांची संख्या मागून घेतलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही माझा परिचय सर्वांना आहे. तरी पण मी कुमारी गीता आत्माराम मोकळे, पंचायत समिती मोताळा, ग्रामपंचायत ग्रामपंचायत खरबडी येथे कार्यरत आहे. आजच्या या कार्यक्रमाला शाळेमधून जे आपल्याला बालपण मिळतं, माझ्या आईवडिलांनी मला एवढं शिकवलं नाही एवढं मला माझ्या गुरुजनांनी शिकवलेलं आहे. आणि त्यांचे मी प्रथमतः खूप खूप आभार मानते की मी जी काही आज घडलेली आहे हे सर्व त्यांचे उपकार आहे. जी एवढीशी गीता की जिला कसलं स्टेज डेअरिंग नव्हतं, काही नव्हतं, अवघ्या 18 वर्षी डायरेक्ट ग्रामपंचायतचा 4 घेते आणि गाव सांभाळते, हे एवढं सोपं नाही आहे. हे सगळ्या गोष्टी
माझ्या शिक्षकांच्या प्रेरणेने त्यांनी मला दिलेल्या शिक्षणातून मी आज सिद्ध कामानिमित्त मला कोणी भेटतं मी आवर्जून सांगते की हे माझे शिक्षक आहे. पण आजही तितकी सरांबद्दल आदरयुक्त भीती आहे की आजही नजरेला नजर भिडून बघू शकत नाही. ही एक आदरयुक्त भीती असते आणि तो त्यांचा मान सन्मान आहे. यामध्ये विशेषतः सांगायचं म्हटलं तर मी बुलढाणा जिल्ह्यामध्येच काम करत असल्यामुळे मला प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षणामध्ये पण एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते माझ्या शिक्षणाच्या यादीमध्ये आहेत. त्यांच्यासोबत सर आता गट शिक्षण अधिकाऱ्यांचा सरांकडे चार्ज होता त्यावेळेस बराच वेळ भेट झाल्यानंतर त्यांच्या सहकारी मित्रांना सर आवर्जून सांगायचे की ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्वी आपल्या शाळेमध्ये एक चांगल्या प्रकारचा एक प्रोग्राम व्हायचा. शनिवारला सामान्य ज्ञान म्हणून एक प्रोग्राम राबवायचे. सर्व शिक्षकांचं सहकार्य राहायचं. त्याच्यामध्ये सुनील असो प्रकाश असो आमची कॉम्पिटिशन लागलेली असायची की कोणाचा हात वरती राहणार आणि कोण ॲन्सर देणार. याचा फायदा सर मला एवढा झाला की अवघ्या 18व्या वर्षी मी प्रथमच पेपर दिला आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं. मी शाळेतली पहिली विद्यार्थिनी ही शिकतानाच मला नोकरी लागलेली आहे. आजही मला विचारलं जातं किंवा जेव्हा सर्व्हिस बुक पाहायला जातं तेव्हा विचारलं जातं तुमची सर्व्हिस किती. माझी सर्व्हिसचा पूर्णपणे 18व्या वर्षी लागल्यामुळं मला सर्वजण म्हणतात तू विद्यार्थी कोणत्या विद्यार्थिनी कोण्या शाळेची आहे. तर मी आवर्जून गर्वाने सांगते की ही विद्याविकास विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. शिकला म्हणजे हा नोकरीलाच लागला पाहिजे. आपण दिलेले सुसंस्कार आपण दिलेलं शिक्षण हे प्रत्येक आमच्या विद्यार्थी मित्रांच्या आयुष्यासाठी खूप मोलाचं ठरलेलं आहे. सर आमच्या 2002च्या बॅचमध्ये असं नाही बऱ्याचपैकी नोकरीला आहेत परंतु असे पण काही विद्यार्थी आहेत की त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये फार मोठी प्रगती केलेली आहे. त्यामध्ये सर्वात मोठं उदाहरण संतोष आमच्या लाडका वर्गमित्र संतोष जे शिक्षक मारणार नाही ते अभागी दररोजचा मार खाणारा आमचा संतोष आज आम्हाला स्टेजवर जाऊन बुके द्यावा लागतो. थोडंसं जेव्हा कोणी कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी प्रगती करून आज त्यांनी शाळेचं नाव लौकिक केलेलं आहे. आनंद असा वाटतो सर की एवढं सगळं स्ट्रगल करत उंचवणार आहे. तुमचे उपकार आम्ही शेवटपर्यंत विसरू शकणार नाही. आभार तर मी शब्दामध्ये व्यक्तच करू शकणार नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. त्या उद्देशाला पण नंतर अपेक्षा भरपूर होती की बरेच मुलं तिला असं वाटलं होतं विद्यार्थी आणि 100 पोराला शिकवतो त्यामुळे मला सवय ठेवायची तसं म्हटलं. पण आता हे औपचारिकपणे असं जर बोलायचं म्हटलं ना स्टेजवरती तर थोडं मला जमत नाही. एक विषय द्या तुम्ही शिकवायला तुम्ही झोपून राहा तर मी स्वतःला इथपर्यंत बोलू शकतो आणि ते मी तिथपर्यंत मी कसा उभा की आता याच्यात आपल्या कार्यक्रमाचा उद्देश काय होता की जेवढे विद्यार्थी असतील 22 वर्ष संपले एक दिवस सहज अरुण मला भेटला मुलाच्या ट्युशनवर आणि अरुण मला सांगितलं की आपल्या तुला माहिती का आपण 10वी किती वर्ष झाले आपण 10वीमध्ये होतो किती वर्ष झाले. मी म्हटलं मी इतकं काउंट कधीच केलं नाही कारण आजही ते 22 वर्ष मला 2-2-4 सारखेच वाटतात. कारण पाठीमागं वळून बघितलं की विद्याविकास दिसते विद्याविकासचे शिक्षक लोक दिसतात. तेच आपलं म्हणजे आम्ही खेळामध्ये थोडेसे फॉरवर्ड असल्यामुळे मला शाळेत शिकवल्यापेक्षा बाहेरचे शिक्षक लोक खेळत होते. म्हणजे आमच्यासोबतचे खेळ खेळायचे कबड्डी असो शिक्षक लोकांचा सहभाग आहे खो खो असू द्या शिक्षक लोकांचा सहभाग आहे व्हॉलीबॉल असू द्या क्रिकेट असू द्या सगळ्याची बाबतीत असं तर त्यांना सहज सांगितल्यानंतर असं कळलं की खरंच 22 वर्ष झाली का. मग 2002 पासून काउंट केलं एक दिवस खरंच 22 वर्ष झाले. नंतर मला अरुणला म्हटलं की अरुणला सुचवलं मला की आपण एक काम करू एक कार्यक्रम आपण अरेंज करू म्हणे तू पुढाकार घे. मग संतोष होता काही मुलींची तशी इच्छा होती त्यांनी मला सांगितलं. नंतर आम्ही घेतला त्यामध्ये पुढाकार. हे 4 महिन्यापासून चालू बरं असं नाही की 4 दिवसामध्ये जमा केले असं काही नाही. 4 महिन्यापासून बरेचसे मित्र होते ते कॉन्टॅक्टमध्ये येत गेले. एक हे पूर्ण तयार झाला ग्रुप तयार झाला आणि
आणि नंतर मग या कार्यक्रमाची रूपरेषा आज जे आपण बोललो तशा पद्धतीने ती इथं आपल्या समोर आता होत आहे समजा याच्याबद्दल. तर छोटासा एका मिनिटाचा एक किस्सा सांगतो, ते जास्त वेळ घेणार नाही. माझ्याकडे आम्ही 11 जण प्रकाश पण होता त्यामध्ये, म्हणजे आम्ही सोबतच राहायचो मी. तर आम्ही शिकायला जात होतो ना, आम्हाला 7 जणांना क्लासमधून बाहेर काढून दिलं होतं. फक्त कशामुळं पैसे नव्हते फी भरायला देत होतो आणि 500 रुपये फी होती त्या क्लासची. त्या म्हणजे मंथली होता. 500 रुपये आम्हाला आम्ही आपणाचं नाव नाही घेतलं. 5-7 जणांना बाहेर काढून दिलं होतं. फक्त आम्ही 2 जण आपण सांगतो. मी क्लास सोडला, बाहेर आलो. मी सरळ आम्ही ठिकाणवरती गेलो. मी पुस्तक घेतले विकत घरी आलो. म्हटलं मी ट्राय करतो. आणि मी 11 जणांना मी सलग 10 महिने शिकलो. माझ्या पद्धतीनं जसं होईल तसं शिकलो. मला तोपर्यंत मी D.Ed केलेलं नाही. माझं शिक्षण अर्धवट BSc नंतर BA, त्यामुळं मी काही जास्त शिकलेलो नाही आहे. पण मी हिंमत केली की चला पण मी बघतो ट्राय करून, तुम्हाला शिकून बघतो. 9 जण लागले ना त्यातले. 9 जण लागल्यानंतर जे नंतर आता एक ओम म्हणून आहे आमच्या गावचा एक विद्यार्थी, तर त्या मला एक नाव दिलं होतं मास्टर. म्हणजे तू मास्तर नाही म्हणायचा, सर नाही म्हणायचा, तुला मी आजही भेटला तर तू मास्टर. मला एक वेगळीच निघाली त्यात वाटली. त्या दिवसापासून ॲज अ प्रोफेशन म्हणून मी टीचिंग कधी स्वीकारली नाही. पण मी या शिक्षणाकडून मला त्यावेळेस असं वाटलं की हे आपल्याला एवढं चांगलं वाटतं म्हणून विद्यार्थी लागतात. तर हे सगळे शिक्षक लोकांना कितीच प्राऊड फील होतं असं जेव्हा त्याचे विद्यार्थी लागत असतील. मग त्यानंतर माझा झुकाव सगळा कोणत्या साईडला होता, टीचिंगला. ना मला माझ्या पोलीसच्या नोकरीमध्ये इंटरेस्ट यायला, म्हणजे अगोदरचाही नव्हता. पोलीसमध्ये मला इंटरेस्ट नव्हता. नंतर मी ॲज अ प्रोफेशन म्हणून टीचिंग जे निवडलं किंवा जे मी माझ्या क्षेत्रामध्ये करायचं ठरवलं त्याची प्रेरणा फक्त विद्याविकास विद्यालयाचे शिक्षक होते. मी D.Ed केलेलं नाही. मी सर सांगू, मी D.Ed केलेलं नाही. मी BA पण केलेलं आहे. तर BA कसं केलेलं आहे मला माहिती आहे. मी बाय पेपर दिले पूर्ण पोलीसमध्ये असतानाच पेपर दिले तसं मी केलं आहे. पण मी टीचिंग करतो 4 घंटे गेल्यानंतर मला कोणी आतापर्यंत इतक्या दिवसात मला कोणीच म्हणणार नाही, उठून प्रश्न विचारला की सर हे नाही समजलं असं. पण मी प्रत्येक टेक्निक आहे माझी पूर्ण आपल्या शाळेच्या शिक्षकांची वापरली. आतापर्यंत शिक्षकांची वापरली. म्हणजे इंग्लिश असले, आता इंग्लिश मला भीतीदायक विषय वाटत होता इंग्लिश सुरुवातीला. म्हणजे बाकी विषयात चांगले मार्क्स आणि बरेचसे विद्यार्थी जेव्हा लागत गेले ना त्यावेळेस खरंच असं कळलं की एक प्राऊड मुवमेंट असतो खरंच. आपली बॅच स्पेशली आपली जी बॅच आहे त्या बॅचमध्ये 80% विद्यार्थी पदावरती लागले. कसंही असू द्या, शेवटी जॉब महत्त्वाचा आहे, सगळं महत्त्वाचं आहे. आपण 2005 मध्ये 2002ची बॅच आपली, म्हणजे अगोदर 5 वर्ष आपण अगोदर त्यावेळेचा काळ बघा. मोबाईल नव्हता, टेक्नॉलॉजी कळवसारखं शिकवा, तुम्ही मारा थोडा काही करा पण त्याला कळवा. आणि कळत न कळत होतं बरं या गोष्टी. तुम्हाला आज असं वाटतं की बाबा संतोष फक्त मारच टाकायला, अरे शिक्षकाच्या डोळे म्हणजे ना फ्युचर पण करायला तुम्हाला समजत गेल्या गोष्टी. आता मी जर 7 वर्ष गेले माझे, मी बघून 3 महिने विद्यार्थी कसला तर मी सांगू शकतो की तू नोकरीवर लागणार का तू नाही लागणार हे मला समजतं. म्हणजे शिक्षक एका फ्युचर बघू शकतात तुमचं. संतोष मला आजही आठवतात जाणून सरांनी सगळी उपास असताना म्हणायचा तो देव कुठला म्हणजे त्यालाच म्हणायचे तू सरपंच होणार आहे का. मला त्याचं सरपंचच होणार आहे गावाचा, काहीच करू शकत नाही. पण तुम्ही त्यावेळेस ना तो आता त्या दृष्टीनं बघा की म्हणजे गुणवळत नाही होते. शिक्षक लोक प्रत्येकाचे गुणवळत होते आणि त्यानुसार तुम्हाला ते बरोबर सांगायचे होते. कळत न कळत दिलं जेवढे शिक्षक लोक होते आपले ते आपल्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिले त्याबद्दल मी सगळ्याच्या वतीने काय करतो आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पण मी खरंच माझ्या जीवनातलं श्रेय माझे आईवडील आणि शिक्षकांना. मी एक भागलेली लोक होतो. नाही खरं सांगतो बरं का. आज माझी मिसेस बसलेली, माझा पोरगा इथं बसलेला बरं का. ॲक्च्युली लोक आहे ना सांगायचे की बघा तुम्हाला हे फक्त इथं दिसतील नाट्यावर बसतात. पण खरंच मला आवडून सांगावं कारण की मी माझं पोरगा ना सर टाकलेलं जाईल 3 दिवस मी आहे ना फेनी करते. माझ्याजवळ पैसे होते सगळे होते. त्याला कळलं पाहिजे. मला टायमाच्या अगोदर भेटलं सर मला टायमाच्या अगोदर भेटलं त्याच्यामुळं त्याची किंमत नव्हती. मी हे बघा सर तुम्ही एक बिल्डिंग सर जेव्हा बिल्डिंग बांधत असताना जर तुम्ही बिल्डिंग 10 मजली बांधली तर तिचा पाया जर चांगला नसता की तर टायमाच्या आणि जर तुमचे सगळ्यांचे उपकार आहे
शाळेत जातात माझ्या मुलाला काबर मारलं छडी मारली पोरांना आहे ना जास्त लागड्या करू नका टायमाच्या अगोदर देऊ नका हे बघा सर हे बघा माझ्या डोळ्यात तुम्ही शिक्षक तर मी दिवेच्या गाडीत फिरतो पण मला माझे शिक्षक दिसले साहेबच दिलेली असते साहेबांना तो थांबलाय वगैरे काय असं काही पण सर मला बोलावं वाटलं माझं मनोबल व्यक्त करावं वाटलं म्हणून मी बोललो मला खूप म्हणजे खूप सांगितलं आम्ही तुला चांगला आहे का नाही बघा सर तुम्ही एवढे जीवन सार्थक झालं सर सुनील सरांनी सांगितलं ना सगळ्या मित्रमंडळींनी पुढच्या वर्षीपासून सगळे तिचा ही एक परंपरा चालू करावी तिचा 2002च्या ग्रुप झालं तर 2003 मध्ये मी आली ती नाही हे करा मागते आपण करण्यामध्ये आपल्या शत्रूपासून तर प्रत्येकाचा वाटा हा जास्त प्रमाणात असतो आपली मेहनत तिथे 1% असते कारण आपला परिवार आपला परिवेश आपल्या गुरुजनमध्ये आपल्याला मिळत असतात आणि यामध्ये सर्वात जास्त वाटा जो असतो तो गुरुजनमध्ये असेल पण या आठवी गव्हर्नमेंट जॉब पाहिजे म्हणजे आता 7 गव्हर्नमेंट जॉब सोडायला मला पैसे लागले आणि हे आठवी गव्हर्नमेंट जॉब असताना तुम्ही पेरलेलं जे सामाजिकतेचं बी आहे वक्तृत्व स्पर्धेमार्फत या सामाजिकतेच्या वक्तृत्वाच्या स्पर्धेमार्फत जीवनाला राजकारणाला तुम्ही कधीच कुठंच माझ्या आयुष्यात करून जायचं हे मला कळालं माझ्याकडं 1520 विद्यार्थी जामीन झाल्याच्या लक्षात माझ्या घरामधनं आतापर्यंत 22 जण जामीन राहिले आतापर्यंत 3 जण जामीन राहिले काहीच नाही कुठंच ॲडव्हर्टाईज नाही आहे तुम्ही पेरलेलं जे बी याबद्दल सांगतो सर म्हणजे तुम्ही एक वेळेस म्हणता मग हा किती स्वतःला शहाणा आणि हुशार